हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पूर्णता कोचिंग क्लासेस. मी तुमच्यासाठी एव्हरग्रीन टॉपिक घेऊन आलेला आहे इंग्लिश ग्रामरचा. पाहू शकता बोर्डर आर्टिकल्स, उपपदे. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. त्याचे दोन टाइप्स आहे, इनडिफिनाइट आर्टिकल आणि डिफिनाइट आर्टिकल्स. ओके, इनडिफिनाइट म्हणजे अनिश्चित उपपदे आणि डिफिनाइट आर्टिकल्स मीन्स निश्चित उपपदे. तर हे नेमकं कसं काय वापरत आहे ना, आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. कारण की रिझन माहित असलं तर आपल्याला शिकण्यासाठी पण इंटरेस्ट होतो. तर हे इनडिफिनाइट अनिश्चित क्रिया काय उपपदे हे जे आहेत हे वापरतो आपण जनरल नाउनसाठी, है ना, सामान्य नामांसाठी म्हणजे सामान्य गोष्टीसाठी. आणि डिफिनाइट निश्चित कशासाठी वापरतो आपण हे उपपदे, जसं डिफिनाइट मध्ये द येते, बरोबर आहे. हे स्पेसिफिक विशिष्ट नामांसाठी आपण वापरतो आणि याच्यामध्ये ए आणि एन येते. ओके, तर आता बघा इनडिफिनाइट आर्टिकल ए आणि एन चा वापर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पार्ट 1 मध्ये फक्त नियम पाहणार आहोत. ओके, कुठं काय वापरायचं, सिंपल नियम लिहिलेले आहेत, पहा लक्ष देऊन बोर्डकडे. ए हे उपपद म्हणजे ए आर्टिकल आपल्याला कुठं वापरायचं, एक वचनी सामान्य नामापूर्वी. सामान्य म्हणजे जनरल नाव, ओके, विशिष्ट नाव नाही. आणि एक वचनी असलं पाहिजे, सिंग्युलर. आणि याची सुरुवात, जसं जे नाव आहे त्याची सुरुवात जे आहे कशाने व्हावं, व्यंजनाने व्हायला पाहिजे. व्यंजन म्हणजे कन्सोनंट आणि व्यंजनवाचक स्वर व्यंजनाने किंवा व्यंजनवाचक स्वराने. आता हे कसं पहा इथं. आता याच्यामध्ये बघा, व्यंजनवाचक स्वर म्हणजे व्यंजनच झालं. कसं कळणार ते तुम्हाला, एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल 1 आहे बघा, फर्स्ट लेटर जे आहे, आता बॉय काय आहे, सामान्य नाम आहे. ओके, कॉमन नाउन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर बी काय आहे, फर्स्ट लेटर आहे, बी आहे, बरोबर आहे. काय कन्सोनंट आहे, व्यंजन आहे. कन्सोनंट असलं तर आपल्याला लावायचं ए. ओके, सिंग्युलर पण आहे, कॉमन नाउन पण आहे, म्हणून ए लावलं. त्यानंतर दुसरं बघा, युनिव्हर्सिटी. आता तुम्ही म्हणसाल यू काय आहे, वावेल आहे. सर्वांना माहित आहे वावेल किती असतात, 5 वावेल्स आर देअर, 5 A-E-I-O-U. ह्यांना सोडून जे असतात ते बाकीचे सगळे कन्सोनंट व्यंजन असतात, बरोबर आहे. पण आता सर्वात मेन आर्टिकल्स मध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची, उच्चार पाहायचा. उच्चार स्वर होत असेल टॅन वापरायचं, उच्चार व्यंजन होत असेल तर ए वापरायचं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता इथं बघा, यू आहे, तुम्हाला वाटते यार यू आहे, स्वर आहे म्हणजे आपण ऍन लावायला पाहिजे, पण याचा उच्चार काय होते बघा, अ होते का. युचा उच्चार फोनिक्स मध्ये अ आहे, ठीक आहे. मी फोनिक्स शिकवतो त्यामध्ये तुम्ही पाहू शकता युचा उच्चार अ आहे. आता इथे युचा उच्चार आता काय होते, यू होते बघा. युनिव्हर्सिटी होते, अनिव्हर्सिटी होते का नाही. युचा अम्ब्रेला आहे बघा, है ना. तर युनिव्हर्सिटी, यू म्हणजे आता यू उच्चार व्हायला म्हणजे यचा उच्चार, य काय आहे व्यंजन मध्ये येते, है ना, वाय य. त्यामुळे इथं काय येणार आहे, व्यंजन असल्यामुळं ह्याला काय म्हणायचं, व्यंजनात्मक स्वर, व्यंजनवाचक स्वर आहे यू, ठीक आहे, इथं या शब्दामध्ये. म्हणून इथं ए लावायचं. हे व्यंजनवाचक स्वर असं आपल्याला कधी कधी कन्फ्युज होते, ठीक आहे. नेक्स्ट आहे एन. हे उपपद कसं कधी वापरायचं. आता ए आणि एन तुम्हाला सांगितलेलं आहे, हे इनडिफिनाइट आर्टिकल आहेत, अनिश्चित आहेत आणि हे काय फक्त सिंग्युलर कॉमन नाउन, ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला वापरायचं. जसं एकवचनी सामान्य नाम, सेम रूल. सुरुवात फक्त इथं काय होते, स्वराने होते. आता म्हणजे आता याच्यामध्ये जे शब्द असते त्याची सुरुवात जेव्हा स्वराने झाली, जसा एक आहे स्वर आहे, बरोबर आहे, उच्चार पण स्वरच आहे. अ, याचा उच्चार अ झालं, है ना. आ होते समजा, इथं आ व्हायला, ऍपल्स आ स्वर आहे म्हणून ऍन लावलं, ठीक आहे. हे राईट आलं. त्यानंतर आहे ऍन लावलं. नेक्स्ट आता तुम्ही सांगा काय येणार इथं. तुम्ही काय करसाल, अरे यच आहे, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही समजता याला कन्सोनंट व्यंजन, तुम्ही लावसाल ए, सॉरी काय येच आहे ना, कन्सोनंट म्हणल्यावर ए लावसाल, बरोबर आहे. पण ऍक्च्युअली इथं काय व्हायलंय, यच जे आहे त्याचा उच्चार होत नाही, सायलेंट आहे, यच ला स्किप केलेलं आहे, ठीक आहे. तिथं काय होते, आवर होते, आवर, ठीक आहे, म्हणजे ओ पासून उच्चार घेतलेला आहे. म्हणून हे काय एच नसल्यामुळे इथं काय करायचं, याचा वॉवेल साऊंड होतो सुरुवातीला, त्याच्यामुळे ऍन आवर म्हणायचं. ओके, नेक्स्ट आहे अम्ब्रेला. हे सांगायची गरजच नाही तुम्हाला, यू ऑलरेडी दिलेला आहे, पण इथं थोडा प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. तर ऍन अम्ब्रेला आलं लक्षात. आता नेक्स्ट आहे ए आणि एन. आता हे कंबाईंड याचा यूज कसा आहे, एखाद्या वस्तू किंवा पदार्थाचे परिमाण, परिणाम नाही परिमाण, क्वांटिटी. समजा क्वांटिटी मध्ये मोजतो, जसं आपण आता केळं असतात, बरोबर आहे, कशामध्ये मोजतो आपण, डझन मध्ये, है ना. ए डझन म्हणजे क्वांटिटी जेव्हा असते ती आपल्याला ए आणि एन चा वापर करायचा, ठीक आहे. त्यावेळेस आता हे डी एन आहे, काय आहे, कन्सोनंट आहे, व्यंजन आहे, म्हणून ए लावलं. आता इथं बघा आवर, आवर टाइम सांगतो, है ना, आवर मध्ये 1 आवर 2 आवर. ही एच काय आहे, इथं वावेल साऊंड करायला, वावेल म्हणून एन लावलेलं आहे, ठीक आहे, हे ध्यान ठेवा. त्यानंतर आहे अ कप ऑफ टी. आता एक चाय कप, है ना, असं म्हणतो, हे क्वांटिटी सांगतो म्हणून अ कप ऑफ टी, एक चाय कप म्हणून अ लावलेलं आहे, ठीक आहे. इथं सी असल्यामुळे अ लावलेला आहे, ठीक आहे. इथं एच असल्यामुळे एचचा उच्चार इथं होत नाही ना, आवर होते म्हणून एन लावलेला आहे. आता लास्ट काय, चौथा नियम, ए आणि एन
व्यवसायांच्या नावाच्या अगोदर व्यवसाय जे असतात, जसं आता बघा एक्झाम्पल आहे, डॉक्टर आहे, एक व्यवसाय आहे ना, पेशा आहे, त्याला अ डॉक्टर, राईट. नंतर इंजिनियर आहे, ई चा उच्चार आहे, वावेल असल्यामुळे इथे ॲन लावलेला आहे. ओके, आता इथे एक डॅश मारलाय आणि इथे एक मॅनेजर होतं लिहिलेलं, ठीक आहे, हे मिटलंय मॅनेजर. आता मॅनेजरला काय येणार आहे, यम आहे, बरोबर आहे, ए येणार आहे. हे काय व्यंजन कॉन्सोनंट असलं की ए लावायचं, ठीक आहे. आता हे ऍस्ट्रोनॉट, अंतराळवीर, तुम्हाला माहिती आहे, आता ए चा उच्चार व्हायलाय है ना, अ एक आहे, वावेल आहे, स्वर असल्यामुळे इथं ॲन ऑस्ट्रोनॉट येते, ठीक आहे, ॲन ऍस्ट्रोनॉट. आलं लक्षात. हे पार्ट 1 आहे, पूर्ण पहा. अजून नेक्स्ट व्हिडिओ पण येणार आहे पार्ट 2, ते पाहायचा. कंटिन्युअसली सिरीज पाहत राहा, तुम्हाला तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर होते. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे मुलं असतील, बेसिक ऑल स्टुडंट्स आणि तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स सर्वांसोबत शेअर करा. आणि कॉमेंट्स मध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, नवीन टॉपिक शिकवायचं असेल ते विचारू शकता. आणि पूर्णतः कोचिंग क्लासेस आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.